अपमान कुणाचा ना जिव्हारी बेतला। मनोज राजा छत्रपती संभाजी राजांचा बदला भीमा कोरे गावात 500 महारांनी घेतला, 500 महारांनी घेतला। आणि झुकले नवीर फाकडे पेशव्यांच्या दराऱ्या पुढे। आवाज करून द्या तबल्याचा। मित्रमंडळ यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे। तसेच चिरंजीव वैभव शालिकराव नागदिवे सामाजिक कार्यकर्ता वीरगव्हाण 200 रुपयाची भेट आहे। सुकले नवीर फाकडे, सुकले नवीर फाकडे पेशव्यांच्या दराऱ्या। आदरणीय आमचे काकाजी या 56 कापले हे तापले 56 आणि म्हणतो ना अबे चालवे
तुझ्यासारखे 56 बघितले आमच्या काकाजींकडून भेटायला एकदा थोडा हवे चाल तुझ्यासारखे 56 बघितले तर तेव्हा एका एकाच्या हिशाला 56 आले होते ध्येय तापले 56 कापले ध्येय तापले 56 कापले एका एकाने जन्म झुकले ना वीर फाकडे म्हणजे निधड्या छातीचे आमचे 500 महार अरे झुकले ना वीर फाकडे पेशव्यांच्या दरबाराच्या पुढे डिसेंबर 1817 पेशवाईच्या जमान्यामध्ये कमी नाही पडलेत पाण्यामध्ये पेशवाईच्या जमान्यामध्ये कमी नाही पडलेत पाण्यामध्ये हा शहर या महाराष्ट्राचेच नव्हे तर या भारताचे ख्यातनाम कवी व गायक ज्यांचं गाणं परदेशामध्ये वाजते आज आणि आपल्याच भागातले आहेत आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ती आदरणीय मनोज राजाजी गोस्वामी काय लिहितात आहे का चिरायू वीर धुरंधर आहेत महारांचे दाखले अजरामर आहे महारांचे मनोज राजा शब्दासाठी मेले हरामीना केली अरे उपकार महाराष्ट्रावर आहेत महारांचे पेशवाईच्या जमान्यामध्ये कवी नाही पडलेत पाण्यामध्ये तडाख्याच्या थंडीत 500 महार तडाख्याच्या थंडीत 500 महार सौ संगीताताई शालिक भाऊ नागदेवे गायक बीरगव्हाणे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आहे कडाक्याच्या थंडीत 500 महार आम्हाला जरा थंडी वाजली की माय 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 स्वेटर आहे शॉल आहे स्कार्फ आहे काय काय नाही ते सेफ्टी साठी घेऊन आलोय आम्ही परंतु त्या काळात कडाक्याच्या थंडीत 500 महार आता एवढी थंडी वाजते तेव्हा किती थंडी लागत असेल अहो कडाक्याच्या थंडीत 500 महार लढले लढाई ते पाण्यामध्ये न्यायासाठीचा होता हक्कासाठीचा होता आमच्या अस्मितेसाठीचा होता शिंग फुंकले युद्ध जिंकले शिंग फुंकले युद्ध जिंकले झाले गुलामीतून मोकळे सुटले ना वीर फाकडे सुटले ना वीर फाकडे पेशव्यांच्या दरबाराच्या
पेशव्यांचे 28,000 सैन्य पेशव्यांचे 28,000 त्यांच्या विरोधात फक्त 500 महाराष्ट्राच्या विरोधात फक्त 28,000 कुठे आणि 500 कुठं? ती ताकद आहे का आमच्यामध्ये आज? कुणी येते धक्का मारून जातोय, कुणी येते डवचून जाते. ते आजकालचं ते टकलं ते बोंबलते. अबे शांती दूताचे तत्व आम्हाला सोडायला लावू नका. हे हरामखोरांनो सोडायला लावू नका. पुन्हा इथे वाघांना फोडायला लावू नका. अरे युद्धापासून आम्ही खूप दूर आलो. आम्हाला नाईलाजाने पुन्हा तलवारी काढायला लावू नका. त्याच्या विरोधात फक्त 500 उघडले मुक्तीचे दार. अनुकरण पेरण्याचा दिवस आहे. आदरणीय मनोज राजाजी गोसावी लिहितात 31 अनुकरण. 31 म्हणजे 31 तारीख. हे कोणा सणाचं नाव नाही आहे बरं, हे फक्त डोक्यातून काढा. 31 म्हणलं की पिण्याचा दिवस आणि खाण्याचा दिवस. 31 बोलले तो 31 तारीख आहे, काही नाही आहे दुसरं. 31 अनुकरण पेरण्याचा दिवस आहे. सिद्धनाथ महाराजांचे चरण धरण्याचा दिवस आहे. अरे 31 नाचण्याचा दिवस नाही मनोज राजा, 500 महाराजांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. 500 महाराजांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. काल जरी नाही पण आज वाटली पाहिजे. मनोज राजाजी गोसावी लिहितात काल जरी नाही पण आज वाटली पाहिजे. अशी तशी नाही घरंदाज वाटली पाहिजे. अरे 31 डिसेंबरचे महत्व विसरून मनोज राजा दारू पिऊन नाचताना लाज वाटली पाहिजे. पेशव्यांचे 28,000 त्याच्या विरोधात फक्त 500 तेथूनच उघडले मुक्तीचे दार. झुकले नवीर फाकडे, झुकले नवीर फाकडे पेशव्यांच्या दराऱ्या. आदरणीय मनोज राजाजी गोसावी लिहितात काय 1817 ची. आधी ऐका 1817 ची शेवटची रात भीमा नदी तीरी भीमा कोरे गावात. प्राणपणा लावून घेऊन आले, प्राणपणा लावून घेऊन आले. 1818 चा सूर्य होता.
जातात. अहो किती कुर्बान्या त्या लढाईमध्ये सुद्धा गेल्या. आणि आता काही शेबडे चिपडे मेकडे उठतात त्या स्तंभाला पाडू, हे करू ते करू. ते आला होता ना ते करणी सेना, उठलं की बौद्धांना डवचायचं म्हणजे प्रसिद्धी आपोआपच होती, काय करायची गरज नाही. आणि म्हणून बोलतोस काय कृती करून दाखव. अबे आमचे बेशराम काकाजी कुठे गेले? मनोरे साहेबांनाच ऐकायचं का फक्त त्यांना? बेशराम काकाजी असं या भागात आमचे लोणारे काका वगैरे असे 2-4 लोक सोडले तर असं कोणी ओळखीचं नाहीये माझ्या. काय कृती करून दाखव. भीमा कोरेगावात फक्त शिरून दाखव. स्तंभ पाडण्याची भाषा तर खूप दूर आहे आम्हाला, फक्त आमच्या शेंबड्या पोराला छेडून तर दाखव. ते स्तंभ कोठा राहिला आमचं शेंबड लेकरू आबे म्हणत तर काबे म्हणते तुडून जाते तिथून. है कि नहीं? सच्चा इतिहास कभी वो पढ़ा नहीं करते वो हरामजादे. क्या सच्चा इतिहास मेरे भाइयों, सच्चा इतिहास कभी वो पढ़ा नहीं करते और खुद का आशियाना कभी खड़ा नहीं करते. भीमा कोरेगांव का स्तंभ ये बताता है अमन कि कुत्ते कभी शेरों से लड़ा नहीं करते. भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे साजरा होतो या ठिकाणी. बांधवांनो या कार्यक्रमातून काहीतरी घेऊन जायचंय. आम्ही आजकालची परिस्थिती बघतो, नुसतं ग्रुप वाईज वागणं झाले आपल्या समाजामध्ये सुद्धा. कुठं अन्याय अत्याचार जरी झाला तरी कुणी निघानी कोरेगावी आहे निशानी मानवंदनेला येते भीमरा. माय माऊल्यांनो शूरवीरांची ही कहाणी कोरेगावी आहे निशानी मानवंदनेला येते भीमरा. तुम्हाला बोलायचंय काळजावर कोरलं. टाळे मिळे होऊ द्या माय, हाताच्या घड्या घालून बसल्या. मानवंदनेला येते भीमरा काळजावर कोरले नाव, काळजावर कोरले नाव आमच्या. काळजावर कोरले नाव आमच्या. काय देणं घेणं नाही का तुमचं? वर्गणी दिली की नाही? शेजाऱ्याच्या सारखे येऊन बसले. टाळे वगैरे जरा 2 हात वर झाले पाहिजे. तुम्ही बोलाल आता फक्त पुरुष बोलतील. काळजावर आणि बेबीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. काळजावर बापू
वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। वक्त जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। मगर जिसके भी नस नस में भी मराब है, मगर जिसके भी नस नस में भी मराब है, उस पे हरगिज बुढ़ापा नहीं आएगा। कौन कहते हैं बुजुर्ग इश्क नहीं करते? बापू ने मला 50 रुपये दिले, 50 रुपये नाही, लाख मोलाची भेट आहे माझ्यासाठी, माझ्यावर प्रेम आहे बापूचं। कौन कहते हैं बुजुर्ग इश्क नहीं करते? अरे वो तो करते हैं मगर उन पे कोई शक नहीं करते। काळजावर जा, काळजावर चालेल कसा? काळजावर आता किती वरी घ्या जरा असे। काळजावर तुम्ही बोला आता, काळजावर कोरलंय नाव आमच्या। काय नाव बापू? माणिकराव गायकवाड या माझ्या बापू। गाणं म्हणताना तरी एका आवाजात म्हणा, 10-15 आवाज निघाले, एका आवाजात निघाला पाहिजे। भीमा कोरेगाव काळजावर, काळजावर, काळजावर कोरले नाव आमचा।
चुकले नवीन फाकडे शिव्यांच्या दराऱ्या पुढे नवीन फाकडे चुकले नवीन फाकडे हॅलो येत्या 7 जानेवारी 2025 ला जय